गुड मॉर्निंग. आज आम्हाला बाहेरगावी जायचं होतं, त्याच्यामुळे मी सकाळी लवकर उठले. लवकर उठल्यावर भाजीला बनवायचं होतं सोल्याची चटणी आणि भाकरी. मग आम्ही सोले काढून घेतले आणि मी पटपट भाकरी टाकल्या. छान भाकरी बनवून घेतल्या. भाकरी बनवून झाल्या की सोले काढणं चालू होते आणि सोले भाजले, मिरची काढली. त्याच्यानंतर सगळं भाजून झालं आणि मग मी चटणी बनवली. सोल्याची चटणी बनवून झाली तर मी पटपट कामं आवरले. भांडे वगैरे घासून घेतली, गॅस ओटा स्वच्छ केला. तोपर्यंत रावसाहेबांनी बाहेरचे सर्व कामं उरकली. ही बघा, छान ते पाणी वगैरे मारत आहे. आणि हे आमचं घरचं छोटंसं गार्डन आहे. बाहेर दिवस निघालाच होता तर मी आंघोळ केली. आम्ही दोघेही फ्रेश झालो आणि प्रवासासाठी निघालो. लगेच अमरावतीच्या बसस्टॉपवर पोचलो. आमच्या यवतमाळहून अमरावतीची बसमध्ये खूप गर्दी होती आणि हा प्रवास आमचा चालू झाला. प्रवासात मला झोपायची खूप सवय आहे. लगेच आम्ही दुपारी लगभग 3-2 वाजता परतवाडा बसस्टॉपवर पोचलो. परतवाडा बसस्टॉपवर पोचता तिथे लाखनवाडी गावाला जायला आम्हाला ॲटो मिळाला, कारण की तिथे कोणतीही गाडी न जाण्यामुळे ॲटोचा प्रवास खूप छान गेला. ही गावाकडलं पूर्ण म्हशी, गाई, गुरं सगळे होते. ही हिरवी झाडे बघून छान वाटते. आणि आम्ही लगेच पोचलो लाखनवाडी देवस्थान. ही आहे लाखनवाडीमधील श्री गुणवंत महाराज यांचं देवस्थान. पूर्ण ब्रह्माधिकारी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आदि भैस विश्व प्रभु श्री गुणवंत भगवान की जय. बोलो सद्गुरु गुणवंत भगवान की जय. चक्रधारी सुदर्शनकारी देवाचे राजे गुणवंत देवाचे राजे. वंदुनी कृष्ण होता, वंदुनी कृष्ण होता शरण मी आदे भैसाले. गुणवंता तुझे विराट रूप पाहू कसे डोई, अनंता पाहू कसे डोई. आदे भैस तू असता, आदे भैस तू असता मगती सृष्टी कधी देई. ओम सोहम शब्दाने तू सृष्टी रचली, गुणवंता सृष्टी रचली. सृष्टी रचण्या आधी रावटी सूर्यापाशी केली. अंधार असता चहूकडे तू एकटाच तेव्हा, गुणवंता एकटाच तेव्हा. सूर्यापाशी कसा कुणा तू, सूर्यापाशी कसा कुणा तू पाजी तसे पाना. हो देव भक्ताची जोडी ऐसे ब्रह्मा लिखेले, गुणवंता ब्रह्मा लिखेले. अक्षर काढे मा सरस्वती, अक्षर काढे मा सरस्वती गुणवंत वचने. गिरी मागर टूटी नहीं टुकड़े हुए चार, बोलो टुकड़े हुए चार. ऐसा शिष्य लढे, ऐसा शिष्य लढरन पंडित का तुम करो विचार. वेदा पुढची तुझी रे भाषा समजे ना कोणा, गुणवंता समजे ना कोणा. समुद्राची शाई पुरेना, समुद्राची शाई पुरेना गुण तुझे लिहिल्या. हो चक्रधारी सुदर्शनकारी देवाचे राजे, गुणवंता देवाचे राजे. वंदुनी कृष्ण होता, वंदुनी कृष्ण होता शरण में आदे भैसाले. पानी अंदर महल बनाया, वो महल कैसा बोलो रे भाई, वो महल कैसा. उसी महल गुणवंत विराज
जागा आहे. सगळं झालं, दर्शन झालं आणि निघालो आम्ही गावाकडे जायला. बस मिळाली आणि निघालो. रात्रीचे 10 वाजले होते आम्हाला घरी पोहोचेपर्यंत. खूप वेळ झाला होता. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.